मनोज जरांगे पाटील यांच्या घरावरती काल परवा 2 दिवस ड्रोनची टेहाळणी म्हणजे ड्रोनने टेहाळणी केल्यानंतर त्या ठिकाणी अचानक असं काही घडत होतं की मित्रांनो, ड्रोनच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील हे राहत होते त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर निगराणी ठेवण्याचं काम कोणीतरी केला असला असा आरोप सर्व मराठा बांधवाकडून करण्यात आला आणि ठिकठिकाणी मराठा बांधवाकडून निवेदनं देण्यात कलेक्टर ऑफिसला निवेदनं देण्यात आले। त्यानंतर हा प्रश्न डायरेक्ट पावसाळी अधिवेशन या ठिकाणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला असता की श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवनाला काही धोका निर्माण होऊ शकतो, कारण आता ते जनसामान्याचे म्हणजेच मराठा समाजाचे एक नेते बनलेले आहेत आणि ह्या नेत्याला सुरक्षेमध्ये वाढ व्हावी। कारण मित्रांनो, आतापर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत एक पोलीस सहाय्यक किंवा पोलीस अधिकारी राहत होते, पण आता यानंतर आजच लगेच मित्रांनो यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत काही अधिकाऱ्यांची अजून वाढ झालेली आहे आणि या वाढीसाठी नुकताच अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेच आज त्याच्यावर मंजुरी म्हणजेच मित्रांनो या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे आणि या वाढीचं कारण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवनाला कुठेही धोका होऊ नये आणि जे की मराठा आरक्षण संदर्भात सध्या मनोजदादा जरांगे पाटील यांनी संघर्ष निर्माण केलेला आहे आणि सरकारला वेठीस झालेला आहे आणि 13 जुलैपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवाला काही जर धोका झाला तर ठिकठिकाणी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते आणि मराठा समाज आज कुठेही मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा असली किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीगाठीचा संवाद दौरा असेल तर त्या ठिकाणी लाखो हजारोच्या संख्येनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत असतात। पण अशातच मनोजदादा जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून त्यांच्या मेन उपोषणस्थळी जात असताना आणि गेले असता त्यानंतर विरोधक जे की ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी सराटी अंतरवाली या ठिकाणी गेले आणि त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील काही म्हणजे गावाच्या बाहेर एका ठिकाणी शेतमाळ्यात राहत असतात। त्यानंतर मनोजदादांनी म्हणजे त्या ठिकाणी त्यांची ड्रोनद्वारे म्हणजेच मित्रांनो रात्रीच्याला अचानक ड्रोन आले आणि मनोजदादा जरांगे पाटील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांच्या ज्या अवतीभवती ते ड्रोन फिरत होते आणि अचानक असा ड्रोन फिरणं म्हणजेच सर्वांना भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तर यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासाठी सर्व मराठा बांधवांनी आणि मराठा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यालय तहसील कार्यालय अशा ठिकाणी जाऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे आणि जीवाला धोका म्हणजेच आमच्या समाजाला धोका आणि आमच्या नेत्याला जर काही झालं तर आम्ही यानंतर महाराष्ट्रात काही होऊ शकतं या भीतीपोटी सरकारने आज तत्काळ मनोजदादा जरांगे पाटील यांना आता सुरक्षेमध्ये वाढ केली। तर मित्रांनो बघूया आपण ज्या ठिकाणी मराठा आंदोलक म्हणजेच सर्व मराठा बांधवांची मागणी होती की Z+ सुरक्षा, तर यामध्ये Z भेटली की Y भेटली की कोणती सुरक्षा भेटली तर आपण बघणार आहोत। तर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये कोणती वाढ झाली तर चला आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहूया। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ झाली। तर मित्रांनो वाढ कशा प्रकारची आहे तर आपण बघूया। तर मित्रांनो 4 पोलीस आणि 1 पोलीस व्हॅन अशा प्रकारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आता 4 पोलीस आणि पोलीस व्हॅन म्हणजे पोलीस गाडी आणि 4 पोलीस मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी शासनाने जारी केलेला आहे। आणि मित्रांनो नुकताच काल प्रश्न झाला होता, काँग्रेसचे जे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला असता मनोज जरांगे पाटील यांच्या सराटे अंतरवाली गावामध्ये अचानक ड्रोन फिरत आहे आणि रात्रीच्याला जरांगे पाटील यांच्या घरावरती हा ड्रोन फिरवला जात आहे। या ड्रोनचं कारण काय आणि या ड्रोन मागं कोणाचा हात आहे यामागं पोलीस यंत्रणा तपास करत आहे आणि त्यानंतर आज शंभूराजे देसाई यांनी हा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केल्यानंतर आज तत्काळ मनोजदादा जरांगे पाटील मराठा योद्धा संघर्ष योद्धा मराठा नेते यांच्या
सुरक्षेमध्ये 4 पोलीस आणि 1 पोलीस व्हॅन जारी केलेला आहे. आणि हा मित्रांनो नुकताच झालेला आजचा अधिवेशनामधला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.